नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत। नीटची परीक्षा 4 मे रोजीपासून आजपर्यंत सुरू परीक्षा झाल्यानंतर सर्व विद्यार्थी आणि पालकांच्या मध्ये काहूर माजलेला आहे की आपला स्कोर किती येतो। बऱ्याच वेळा वेगवेगळ्या कोचिंग क्लासेसच्या नुसार आपला स्कोर आपण कॅल्क्युलेट करून ठेवलेला आहे, परंतु हा स्कोर गेल्या वर्षीच्या किंवा गेल्या 2-3 वर्षाच्या तुलनेमध्ये खूप कमी येताना दिसतोय। तर आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाचा टॉपिक सांगणार आहे। खूप वेळा डिमांड ऑन डिमांड होतं, तर गव्हर्नमेंट BAMS चा कट ऑफ किती राहील या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे। बऱ्याच वेळा जस्ट यावरती थोडंसं आउटलुक आपण करायला गेलो तर असं दिसणार आहे की ज्या विद्यार्थ्यांना प्रायव्हेट MBBS चा कट ऑफ राहील, सेमी गव्हर्नमेंटचा कट ऑफ राहील, त्याच्या खाली दरम्यान आपल्या महाराष्ट्र राज्यामधील जवळपास 22 गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट एडेड कॉलेजेसमधला कट ऑफ राहत असतो। तर त्या संदर्भामध्ये आपण जर चर्चा करायला गेलो तर यावर्षी ओपन EWS ACBC OBC NTD या कॅटेगरीचा जवळपास कट ऑफ समान असतो आणि तो जो प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट MBBS कॉलेजचा कट ऑफ जो आहे तो कट ऑफ हा दरम्यान 420 ते 430 च्या दरम्यान जाईल असा सर्वसाधारणपणे अंदाज आहे। बऱ्याच वेळा यानंतरचा जो कट ऑफ राहतो तो गव्हर्नमेंट BAMS चा राहतो। BAMS एकूण सर्व महाराष्ट्र राज्यामध्ये असणारे 22 कॉलेजेसचा आपण जर विचार करायला गेलो तर गव्हर्नमेंटचे सीट्स हे 15% ऑल इंडिया कोट्यामध्ये जात असतात। दरम्यान 2000च्या आसपास किंवा 1800च्या आसपास एवढे सीट्स आपल्याला महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट BAMS मध्ये आहेत। या सीट्समधून 15% निघून गेल्यानंतर बऱ्यापैकी MBBSच्या कॉलेजेसमध्ये 150, 200 किंवा 100 पासून ते 250 पर्यंत सीट्स आहेत, परंतु BAMS कॉलेजमध्ये मॅक्झिमम 100 सीट्स आहेत आणि बऱ्यापैकी 60 सीट्सचे कॉलेजेस आहेत। त्यामुळे इकडचा कट ऑफ जो आहे तो दरम्यान 390 च्या वरती कट ऑफ राहील असं सर्वसाधारण आमचा अंदाज आहे। गव्हर्नमेंट BAMS ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांना 380 पासून ते पुढे असणारा स्कोर आहे, तो सेफ स्कोर आहे असं म्हणायला काही हरकत नाही। 2024 मध्ये हा कट ऑफ खूप हायर साईडनं गेलेला होता, अगदी 500च्या वरती गेलेला होता। त्याच्यावरती आपण 140 मार्क्स वजा करून जर पाहिलं तर आपल्या सर्वांना त्याचा अंदाज येऊ शकतो की गव्हर्नमेंटचा BAMS चा कट ऑफ किती राहू शकतो। आता बऱ्यापैकी ओपन EWS SCBC आणि त्यानंतर येणारा जी कॅटेगरी आहे ते SBC पण त्यात येणार आहे, OBC आणि NTD या कॅटेगरीचा कट ऑफ जो आहे तो दरम्यान 380, 85, 390 च्या वरती राहील। सर्व विद्यार्थी सेफ झोनमध्ये आहेत असं आपण अंदाज करूया। त्याचबरोबर NTC या कॅटेगरीसाठी आणखी 10 मार्क्सचा कट ऑफ म्हणजे 370 किंवा 75 मार्काचा स्कोरचा डिफरन्स येऊ शकतो। त्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे तो म्हणजे NTB, हा सुद्धा 5 मार्कांनी राहून म्हणजे 370 पर्यंत गव्हर्नमेंट BAMS मिळू शकणार आहे तुम्हाला। त्याचबरोबर आपल्या सर्वांना जर आणखी एक टॉपिक सांगायचा असेल तर SC कॅटेगरीसाठी जवळपास इकडे आपल्याला 340 पर्यंत मार्क असतील, 330 पर्यंत असतील तरी सुद्धा BAMS गव्हर्नमेंट तुम्हाला मिळू शकणार आहे। ST कॅटेगरीमध्ये हाच कट ऑफ जवळपास गव्हर्नमेंट BAMS चा 200च्या आसपास येऊ शकतो असा आमचा सर्वसाधारण अंदाज आहे। NT सर्वात कमी कट ऑफ हा ST कॅटेगरीचा असतो, त्यानंतरचा थोडासा वरच्या साईडने म्हणजेच SC कॅटेगरीचा असतो, त्याच्यावरच्या साईडनं NTB कॅटेगरीचा असतो, त्याच्यावरती थोडासा NTC साठी असतो आणि नंतर ओपन EWS SCBC आणि NTD या कॅटेगरीचा सर्व कट ऑफचा दरम्यान 2 ते 5 ते 10 मार्काचा डिफरन्समध्ये असतो। त्यामुळे आपल्या सर्वांना महाराष्ट्र राज्यामध्ये गव्हर्नमेंट BAMS पाहिजे असेल तर सेफ स्कोर किती असू शकतो त्या संदर्भात आज आपण चर्चा केलेली आहे। त्यामध्ये OBC SCBC मराठा आरक्षण, त्याचबरोबर EWS ओपन आणि NTD या कॅटेगरीसाठी 380 हा स्कोर सेफ स्कोर आहे गव्हर्नमेंट BAMS साठी। त्याचबरोबर जे काही
NTCसाठी 10 मार्क कमी समजू शकता, दरम्यान 370, आणि NTBसाठी त्याच्यापेक्षा एक 10 मार्क कमी, बऱ्यापैकी 360पर्यंत सेफ स्कोअर होऊ शकतो. 320 STचा SC कॅटेगरीचा राहील, आणि त्याचबरोबर ST कॅटेगरीचा मात्र 200च्या आसपास गव्हर्नमेंट BMSचा कट ऑफ राहू शकतो. एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.